नमस्कार मंडळी, आज आपण बिना मैदा, बिना ओव्हन, अंड न वापरता एकदम मऊ लुसलुशीत असा जाळीदार रव्याचा कपकेक बनवणार आहोत, तेही आप्पे पात्रामध्ये। केक इकडे बघू शकता तुम्ही, एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि एकदम जाळीदार असा झालेला आहे। लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील, एवढा टेस्टी लागतो। मोठ्यांना एकदा मी सांगितलेल्या ट्रिक्स वापरून तुम्ही सुद्धा बनवून पहा, नक्की तुम्ही बनवून पहा आणि केक बघू शकता कापसासारखा मऊ केक एकदम आतून जाळीदार लुसलुशीत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे बाउलमध्ये 1 कप एवढा रवा घेतलेला आहे। रवा जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता। नंतर 1/3 कप एवढं दही घेतलेलं आहे। मेजरिंग कप नसतील तर कुठल्याही वाटीने तुम्ही सर्व साहित्य मोजून घेऊ शकता। नंतर अर्धा कप एवढी साखर घालायची आहे आणि सुरुवातीला मी 1/3 कप एवढं दूध घालणार आहे। दूध हे नॉर्मल टेम्परेचरचंच आहे, गरम किंवा गार अजिबात नाही। हे दूध घातलं आहे। आता हे सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आज सुरुवातीला आपण रवा भिजवण्याकरता एवढं दूध वापरलं आहे, नंतर लागेल असं वापरणार आहोत। तर सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटे आपल्याला हा रवा भिजत ठेवायचा आहे, म्हणजे रवा व्यवस्थित फुलला जातो, व्यवस्थित सेट होतो आणि केक नंतर आपला छान तयार होतो। तर बघू शकता व्यवस्थित हे मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटे असंच याला भिजत ठेवायचं आहे। इथे 15 ते 20 मिनिटे झाले आहेत। आता हे रव्याचं बॅटर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। नंतर आता याच्यामध्ये 1 चमचा 1 टेबलस्पून एवढं मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालत आहे। त्यामुळे केक खायला आणखीनच टेस्टी लागतं। नाही वापरलं तरी सुद्धा चालेल। थोडंसं व्हॅनिला इसेन्स इथे मी घातलं आहे। पाव कप एवढं तूप घालायचं आहे। तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर कुठल्याही वाटीने तुम्ही सर्व हे मोजून घेऊ शकता। चिमूटभर मीठ घातलेलं आहे। नंतर 1 टीस्पून एवढं बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून म्हणजे पाव टीस्पून एवढं बेकिंग सोडा घालायचा आहे आणि मिक्सरला हे 1 मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे। नंतर आता याच्यात दूध घालायचं आहे। तर सुरुवातीला मी 1/3 कप घातलं होतं आणि आता अंदाजे 1/3 कप एवढंच घातलं, तर टोटल 1 कप एवढं दूध लागलं असेल। कमी जास्त थोडंफार प्रत्येकाला लागू शकते, कारण प्रत्येकाच्या घरचा रवा वगैरे वेगळा असतो। तर अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सीचं हे बॅटर झालं आहे। ते बाउलमध्ये काढून घेतलं। नंतर आप्पे पॅनला आता इथे तूप लावून घेतलं आहे आणि साईडला गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे। 10 मिनिटे तवा प्रीहीट करून घ्यायचा आहे आणि आप्पे पॅनमध्ये इथे मी केकचं बॅटर घालत आहे। जास्तही फुल घालू नका, नाहीतर नंतर केक आपला फुलून वरती येणार आहे। त्यामुळे थोडंसं कमीच बॅटर याच्यामध्ये भरायचं आहे। तर इथे मी बॅटर भरवून घेतलं आहे। वरून थोडीशी टूटी फ्रुटी घालत आहे। इकडे तवासुद्धा 10 मिनिटे प्रीहीट झाला आहे। आता याच्यावरती पॅन ठेवायचा आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। वरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटे व्यवस्थित आपल्याला केक हा बेक करून घ्यायचा आहे। 10 ते 12 मिनिटात व्यवस्थित केक बेक होतो। बघू शकता केक आपला एकदम छान असा टम्म फुललेला आहे। इथे चाकूने आपण चेक करून पाहूयात। तर बघू शकता चाकू क्लीन निघत आहे। केक आपला व्यवस्थित शिजला आहे। आता काढून घेऊयात। तर बघू शकता एकदम छान असा केक तयार झाला आहे। एकदम टम्म असा फुललेला आहे। तर एवढ्या प्रमाणात 20 ते 21 कप केक बनवून तयार होतात। तर फक्त 1 मिनिटभरच मी याला पलटी करून घेत आहे। याची गरज पण नाही, केक व्यवस्थित शिजला आहे। नाही केलं तरी सुद्धा चालेल। लगेच हे केक प्लेटमध्ये मी इथे काढून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने इथे राहिलेले सुद्धा मी बनवून घेते। तर नेक्स्ट बॅचचे केकसुद्धा बघू शकता एकदम छान फुललेले आहेत। तर टोटल 20 केक बनवून झाले होते, परंतु मी बनवत आहे तोपर्यंतच अर्धे तर खाऊन झाले। बघू शकता एवढे छान टेस्टी असे हे केक लागतात, रवा कपकेक।
नक्की आप्पे पॅनमध्ये बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.